आई आहे ना, मी कोल्हापूर पासून 50 किलोमीटर अंतरावरती राहतोय. माझी आई शेती करते, वडील शेती करतात. माझी आई एखाद्या पेशंटला जर बघायला दवाखान्यात कुठल्या गेली तर ती 2 पदार्थ घेऊन जायची. ती काय पदार्थ घेऊन जायची? सर, माझ्या शेतात जुंगळे जिरगे नावाचा एक तांदूळ पिकतो, ती घरात खायला एक पटी करायची, एक ओपा करायची, म्हणजे सणावाराला ते करता येईल म्हणून त्याच्यामध्ये ती शेणखत घालून करायची. आणि ते भाताचं पीक वरती आलं ना तरी त्या शेतात सुगंध यायचा. घरात शिजवलं की 4 घरामध्ये तो सुगंध जायचा. आता ते पोत्यावर शेंट मारून विकली जातात सर दुकानात. म्हणजे जे तुम्ही सेंट सुगंधित तांदूळ म्हणताय ते सेंट मारलेलं तांदूळ असतात. माझी आई तो तांदूळ पिकवायची आणि ती म्हणायची की एखाद्या बाळंतीण स्त्रीनं तुपातनं जर हा खाला तर तिच्या तब्येतीसाठी खूप चांगला असतो, एखाद्या पेशंटनं तसा खाला तर खूप चांगला असतो. दवाखान्यात पेशंट असेल तर आई तो तांदूळ सर बांधून घ्यायची. आणि आमच्याकडे मेतोंडा नावाचा एक पदार्थ आहे. आता तो पदार्थ काय सांगतो, गहू भरडायचे, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा, खोबरं टाकायचं, वेलची, सगळे पदार्थ टाकायचे आणि तो रात्रीच्या विस्तवावरती शिजत ठेवायचा. आता हे दोन्ही पदार्थ पेशंटला काय आहेत? पूरक आहेत, चांगले आहेत, त्याच्या आरोग्याला सोयीचे आहेत. आई हे पदार्थ घेऊन जायची. हा बिस्किट पुडा मध्ये कधीपासून आला हे आजपर्यंत मला कळालं नाही. माझा कुणी बेकरीवाला असेल तर माझा बिस्किट पुड्याला विरोध नाही, माझा ब्रेडला विरोध नाही. विरोध कशाला आहे ते सांगतो. आम्ही सुशिक्षित, पदवी काय, डीएड, बीएड, एमएड, एमएससी, सगळ्या पदव्या. दवाखान्यात ऍडमिट पेशंटला ब्रेड कसं काय नेऊ शकतो आपण सर? ज्याला पोट बिघडले म्हणून ते 4 दिवस ऍडमिट आहे. पोट बिघडलेल्या पेशंटला ब्रेड घेऊन आपण बघायला जातोय. म्हणजे आपली इच्छा काय आहे? ते घरला यावं का बातमीच फक्त यावी? हे का करतोय आपण त्याचं कारण सांगतो.